नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या कथेमध्ये. एका आईचा मुलगा रात्री घर सोडून मुंबईला पळून गेला. जाताना त्याने फक्त एक चिठ्ठी ठेवली, आई मला शोधू नकोस. पण पुढच्या 48 तासात त्या आईने असं काही केलं की मुंबई पोलीस स्टेशनवरचे लोक आणि स्वतः मुलगाही हादरून गेला. मुंबईच्या गर्दीत हरवलेला हा मुलगा शेवटी सापडला. पण ज्या अवस्थेत सापडला ते पाहून आईच्या पायाखालची जमीनच सरकली. नेमकं त्या 48 तासात काय घडलं? आईने कोणती लढाई लढली आणि मुलाला असा कोणता धक्का बसला की तो आयुष्यभरासाठी बदलून गेला? ही कथा शेवटपर्यंत पहा, कारण शेवट तुमच्या डोळ्यात पाणी आणेल. पालघर जिल्ह्यातल्या एका छोट्या गावात सुमन आणि तिचा मुलगा रोहित राहत होते. छोटंसं घर, बाहेर तुळशीचं रोप आणि घराच्या भिंतींवर अजूनही रोहितच्या वडिलांचा फोटो लटकलेला होता. रोहित फक्त 19 वर्षाचा होता, पण त्याच्या डोळ्यात मोठी स्वप्न होती. त्याला मोठं व्हायचं होतं, खूप पैसे कमवायचे होते आणि गाव सोडून मुंबईत स्वतःची ओळख बनवायची होती. सुमन मात्र साधी गावाकडची स्त्री होती. तिच्यासाठी आयुष्य म्हणजे 2 वेळचं जेवण, मुलांचं सुख आणि शांत आयुष्य. रोहित रोज मोबाईलवर मुंबईचे व्हिडिओ पाहायचा. मोठ्या गाड्या, उंच बिल्डिंग, फिल्म सिटी, रात्री चमकणारी लाईट्स. तो स्वतःशी म्हणायचा, एक दिवस मी पण मुंबईत मोठा माणूस बनेन. पण सुमनला मुंबईचे नाव ऐकलं तरी भीती वाटायची, कारण तिच्या नवऱ्याचा मृत्यूसुद्धा मुंबईत काम करताना झालेला होता. त्या दिवसापासून तिला शहर म्हणजे फक्त धोका वाटायचा. एक दिवस जेवताना रोहित म्हणाला, आई मी ठरवलंय, पुढच्या महिन्यात मुंबईला जाणार. सुमनच्या हातातला घास थांबला. कशासाठी? काम करायला, आयुष्य बनवायला. इथे काय कमी आहे? रोहित चिडला. इथे काहीच नाही. गावात राहून कोणी मोठं होत नाही. सुमन शांतपणे म्हणाली, मोठं होण्यासाठी शहर लागत नाही रे, मेहनत लागते. पण रोहित आता बदलत चालला होता. त्याला वाटायचं आई त्याला अडवते. त्या दिवसापासून घरात रोज भांडणं सुरू झाली. एक रात्री वाद खूप वाढला. तू मला कैद करून ठेवलंय, रोहित ओरडला. मी तुझी आई आहे, शत्रू नाही. मग माझ्या स्वप्नांच्या आड का येतेस? सुमनच्या डोळ्यात पाणी आलं. कारण मला तुझी काळजी आहे, रोहित रागात म्हणाला. तुला माझ्यावर विश्वास नाही. आणि तो घराबाहेर निघून गेला. त्या रात्री सुमन खूप वेळ दारात बसून त्याची वाट पाहत राहिली, पण रोहित परत आला नाही. सकाळ झाली. सुमन उठली. घरात शांतता होती. टेबलवर एक चिठ्ठी पडली होती. आई मला शोधू नकोस, मी माझं आयुष्य स्वतः बनवणार आहे. सुमनच्या हातातून चिठ्ठी खाली पडली. तिच्या पायाखालची जमीन सरकली. ती जोरात रडायला लागली. रोहित मुंबईला पोहोचला. CSMT स्टेशनवर उतरल्यावर त्याला वाटलं, हेच खरं आयुष्य आहे. सगळीकडे गर्दी, धावपळ, लाईट्स. त्याने आईचा नंबर ब्लॉक केला. आता मी स्वतंत्र आहे, तो मनात म्हणाला. पहिल्या दिवशी त्याने हॉटेलमध्ये जेवण केलं. दुसऱ्या दिवशी काही ठिकाणी काम शोधलं. पण सगळीकडे एकच प्रश्न विचारला गेला, अनुभव आहे का? रोहितकडे उत्तर नव्हतं. तिसऱ्या दिवशी त्याचे पैसे कमी झाले. मोबाईलची बॅटरी संपली. त्याच्याकडे राहायला जागा नव्हती. रात्री तो दादर स्टेशनवर बसला होता. पोटात भूक, डोळ्यात भीती. त्याला पहिल्यांदाच आईची आठवण आली. आई असती तर. पण अहंकार अजून जिवंत होता. दुसरीकडे सुमन शांत बसली नव्हती. ती गावभर फिरत होती. प्रत्येकाला मुलाचा फोटो दाखवत होती. तिने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. माझा मुलगा हरवलाय साहेब. तिचा आवाज थरथरत होता. तिने सोन्याची एकमेव चेन विकली. त्या पैशात ती मुंबईला निघाली. मुंबईत येऊन सुमन वेडीसारखी फिरत होती. CSMT, दादर, कुर्ला. ती प्रत्येक स्टेशनवर विचारत होती, हा मुलगा दिसलाय का? लोक नकार देत होते, पण ती हार मानत नव्हती. 48 तास झाले होते. तिने डोळ्याला डोळा लावला नव्हता. त्या रात्री रोहित स्टेशनवर बसला होता. तेवढ्यात 2 माणसं त्याच्याजवळ आली. काम पाहिजे का? रोहितने होकार दिला. चांगले पैसे मिळतील. भुकेलेल्या रोहितने विचारही केला नाही.
तो त्यांच्यासोबत जायला निघाला, पण अचानक पोलिसांची गाडी आली. दोघांना पकडलं गेलं. एक पोलीस ओरडला, "हे मुलांना फसवणारे लोक आहेत." रोहित हादरला. जर काही मिनिटं उशीर झाला असता तर त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं. पोलिसांनी विचारलं, "तुझं नाव रोहित आहे?" "हो." "तुझी आई गेले 48 तासापासून तुला शोधतेय." रोहितच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला पोलीस स्टेशनमध्ये नेलं. तिथे सुमन बसली होती, थकलेली, डोळे सुजलेले. पण मुलाला पाहताच ती धावत आली. रोहित फुटून रडला, "आई, मला माफ कर." सुमनने त्याला घट्ट मिठी मारली. मुलं कितीही दूर गेली तरी आई त्यांना कधीच हरवू देत नाही. त्या दिवसानंतर रोहित पूर्ण बदलला. त्याने गावातच छोटंसं काम सुरू केलं. हळूहळू तो स्वतःच्या मेहनतीने पैसे कमवू लागला. आता तो रोज आईसोबत जेवायचा आणि प्रत्येक रात्री झोपण्याआधी एक गोष्ट मनात म्हणायचा, "जगात कुणीही साथ सोडू शकतं, पण आई कधीच नाही." मित्रांनो, स्वप्न बघणं चुकीचं नाही, मोठं होणं सुद्धा चुकीचं नाही. पण आपल्या आई-वडिलांच्या प्रेमाची किंमत समजायला खूप उशीर होऊ देऊ नका. कारण या जगात एकच प्रेम असं असतं जे कोणत्याही अटींशिवाय आपल्यावर जीवापाड प्रेम करतं, आणि ते म्हणजे आईचं प्रेम. मंडळी, स्टोरी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.